नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर गेली 4 वर्ष भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या पक्षाकडून धक्क्यावर धक्के सहन केलेल्या उद्धव ठाकरेंसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे। एक कोकणातील गड खलास होत असतानाच दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे मंत्री व भाजप नेते नितेश राणेंच्या मतदारसंघातच ताकद वाढली आहे। कोकणातील सिंधुदुर्गमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे। भाजपचे आक्रमक नेते व आमदार नितेश राणे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मोठा डाव टाकला आहे। यामुळे ठाकरेंना नेरले गावच्या सरपंचासह वैभववाडीतील शेकडो कार्यकर्त्यांना फोडण्यात यश आलं आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार व जिल्हाप्रमुख वैभव नाईक, परशुराम उपरकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये वैभववाडी नेरले येथील भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या गावच्या सरपंच, उपसरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश पार पडला आहे। उद्धव ठाकरेंनी कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहे। प्रमुख नेत्यासह कोकणच्या गडात शिवसेनेची पुनर्बांधणीसाठी पाऊल टाकतानाच विरोधी पक्षातील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचे आदेश देखील उद्धव ठाकरे यांनी दिल्याची चर्चा आहे। कोकणातील वैभववाडीतील नेरले गावच्या सरपंच, उपसरपंच यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करत मशाल हाती घेतली आहे। हा पक्षप्रवेश मंत्री नितेश राणेंसाठी मोठा धक्का मानला जात आहे। गेल्या काही महिन्यापासून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू आहे। कित्येकदा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंचे खासदार व आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातो, तर ठाकरेकडूनही पलटवार करताना त्या खासदार आमदारांची नावं जाहीर करण्याचं आव्हान दिलं जातं। या दावे प्रतिदाव्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे। तर मित्रांनो, तुम्हाला या संदर्भात काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।